सर 40 साल से हम यहाँ पे हूँ। वो लोग गाड़ी लेके आए, हम लोग यहाँ पे पानी भर रहा था। कौन लोग आए? कौन? वो कंपनी वाले, सिक्योरिटी वाले। अच्छा। तो उन्हें उधर गए थे, उधर से उन्हें रिटर्न आए, आके तुरंत आके वो बोरिंग उकड़ के डाले। तो हम बोले हम पीने का पानी है सर। बोरिंग का नल। अच्छा। वो तोड़ डाले और वो एक लड़का था ना, वो लड़का ने उसको पकड़ा, उसको मारने के लिए गया। उन्हें बोले हम 40 साल से यहाँ पे हूँ। बोली मेरा माँ बाप भी इधर ही गुजर गई। बोली ये तुम्हारा कोई बाप का नहीं। बोले हमारा बाप। उन्हें क्या बोला, हमारा कंपनी का जगह हमारा जगह है। बोलते बच्चे का पढ़ाई नहीं, बच्चे का पानी नहीं, बच्चा सीधा नाली में जाते। दिन भर हुआ अंधारा में, उस दिन भी एक बच्चे को सांप काटे। तो आपण लाईन नाही, कुछ नाही, हम कैसे रहेंगे? बसून राहत आहो, आम्हाला नाही लाईन आहे ना पाणी आहे. एक पाणी दिलं होतं सतीश बिडकरनं, ते पण नाही का कंपनीवाले आले आणि नळ पूर्ण काढून टाकला आणि आम्हाला मारण्यासाठी पण आले. आणि हे मुलं शाळा वगैरे काही ते शिकत होतच नाही, कारण की लाईन नाही आहे तर का शिकणार आहे शाळा? त्याचं शिकणं पाणी काही होतच नाही सर. आमची लहान लहान मुलं आहे, ते जातात नाल्यावर. आईबाबा तर घरी राहत नाही, आईबाबा जातात कामाला, ते जातात नाल्यावर. तर एका वर्षाआधी काळाला एक मुलगा साप, म्हणजे अंधार होता, लाईन नाही, काही नाही, सापानं मुलं मरतात. लाईट वगैरे काहीच नाही का? लाईन वगैरे काहीच नाही. साप चावून मरतात मुलं, कोणाला विची चावते. अंधारामध्ये आम्ही इकडे तिकडे आम्हाला काम पडतं सर. काल ते लोक आले, कोण माणिकडचे काय मत्ते साहेब, हा सिक्युरिटी मत्ते साहेब हे आले ना कुणाला विचारता नळ आहे ना येऊन एकदम उघडून फेकला. तेव्हा आम्ही सगळे लोक चौकून आलो. अरे असं का करायला? म्हणलं आम्हाला पाणी प्यायचं आहे. म्हणलं तुमच्या बापाची जागा आहे का? तुमची जागा आहे का? आमच्या माणिकडची जागा यासाठी आम्ही उघडून टाकलो असे म्हणाले. आमच्यावर मारा येईल, आमच्या अंगावर, आमच्या चौजवळ आमच्या अंगावर येईल. तर धाव तुमच्या बापाची आहे का? तुम्ही उडा इथून, तुम्ही जा इथून, तुम्ही कोण आम्हाला अडवणार आहे? अरे आम्ही 40 वर्षांनी आम्ही तर काय करतो म्हणलं. हा आम्हाला सगळं पाणी पिण्याचा अधिकार नाही म्हणलं तुमचा. म्हणजे हे काय आहे म्हणलं? आम्हाला पाणी नाही लागणार पियाला? पाणी लागत नाही पियाला? पाणी सर्वांना लागते. लाईट पाणी कुणी कुणाचं बंद केले का? मग आम्हाला का दूर ठेवता तुम्ही याच्यापासून? हा आम्हाला हे सगळं जरुरी आहे. आम्हाला अशी आवश्यकता आहे या जंगलामध्ये. माहित आहे का या जंगलात आम्ही कसे राहतो काही नाही आम्हाला माहित आहे. वीज, पाणी आणि नाली, रस्ते वगैरे काहीच नाही. या समस्येला घेऊन प्रहारतर्फे आम्ही 2 ते 2.5 वर्षापासून पाठपुरावा पत्रव्यवहार सुरू केले आहेत. आणि त्या पत्राला हेलून माननीय नवनियुक्त जिल्हाधिकारी साहेब गुल्हाने साहेब यांनी या 23 फेब्रुवारीला सभा बोलवली होती. त्या सभेमध्ये नगर परिषदला सुद्धा आमंत्रित केले होते. नगर परिषदला प्रश्न विचारले असता की नगर परिषदने सांगितले की 8 दिवसामध्ये आम्ही बंगाली कॅम्पला नळ लावून किंवा पाण्याची व्यवस्था करून देतो. आणि त्याच याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. त्याच हेतूला नगर परिषदने 8-10 दिवसामध्ये 3 नळ लावून दिले व पाण्याची समस्या दूर केली. तर हेच कुणाला खुपलं नाही. आणि माणिगड सिमेंट कंपनीच्या काही सिक्युरिटी गार्ड प्रशासनाने पाठवलेच असेल, माणिगड कंपनीच्या प्रशासनानेच पाठवले असेल, तेव्हाच ते इथे आले. आणि कोणालाही काहीही न विचारता नगर परिषदचे शासकीय कामाचे जे पाईपलाईन टाकलेली आहेत ते पाईपलाईन उपळून टाकली. आणि नगर परिषदला सुद्धा विचारणा केलेली नाही की हे नळ कोणाचे आहे काय आहे. आणि येऊन सरळ उपळून टाकले आणि या लोकांसोबत वाद घातल्यानंतर हे लोक पण सुद्धा थोडे बहुत चिडलेच त्यांच्यावर. आणि त्याला काही धोका असल्यामुळे तो इथून पळून गेला. आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार आहे. सोबत जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्र देणार आहेत, मुख्याधिकारी साहेबांना सुद्धा देऊ, SDPO साहेबांना सुद्धा देऊ व यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही मागे राहणार आहे.